नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिना हा भगवान शिव, श्री दत्त गुरु आणि विविध धार्मिक साधना करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. आणि याच श्रावण महिन्यात जर तुम्ही श्री गुरुचरित्राचे श्रद्धेने वाचन केले तर मनाला शांती मिळते, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची आध्यात्मिक शक्ती आपल्याला मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्रावण महिना आता सुरू होणार आहे. श्रावण महिना हिंदू धर्मात पवित्र, शुद्ध आणि खूप महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात उपवास, दान धर्म, सेवा, उपासना, पूजापाठ करण्याचे खूप मोठे आचरण आपण करत असतो. भरपूर मोठमोठ्या विधी सुद्धा केल्या जातात. श्रद्धा, स्वच्छ मन ठेवून जर आपण भरपूर सेवा केल्या किंवा गुरुचरित्राचे अध्याय वाचले तर नक्की लाभ मिळतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक अध्याय सांगणार आहे जो तुम्ही संपूर्ण श्रावण महिना रोज सकाळी आंघोळ करून देवघरासमोर बसून वाचायचा आहे. हा अध्याय वाचल्याने जीवनातील सर्व प्रश्न तर सुटतात, अडचणी तर दूर होतात. अजून एक गोष्ट मिळते ती म्हणजे घरात अन्न, धान्य, सुख, समृद्धी याची कधीच कमी राहत नाही. स्वामी प्रसन्न होतात, गुरुदेव दत्त प्रसन्न होतात, महादेव प्रसन्न होतात. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला तर पहिल्या दिवसापासून श्रावणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर काही न खाता न पिता देवघरासमोर बसून तुमच्याकडे जर गुरुचरित्र पारायण असेल तर त्या पारायणामधून हा एक अध्याय वाचायचा आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण पारायण करणं शक्य असेल नियमांचे पालन करून तर तुम्ही संपूर्ण पारायण केलं तर अतिउत्तम. पण जर जमत नसेल तर मग फक्त हा एक अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 21वा अध्याय. तुम्हाला रोज 30 दिवस संपूर्ण श्रावण महिना रोज सकाळी गुरुचरित्राचा 21वा अध्याय वाचायचा आहे. यात कोणतेही नियम नाही, कारण आपण तसेही श्रावण महिन्यात सगळेच नियम पाळतो. नॉनव्हेज खात नाही, मांसाहार करत नाही, व्यसन करत नाही, चांगले विचार आचार ठेवतो, शुद्धता ठेवतो, स्वच्छता ठेवतो. तर म्हणून हा अध्याय श्रावण महिन्यात तुम्ही नक्की वाचा आणि संपूर्ण महिनाभर वाचा, रोज सकाळी वाचा. 21वा अध्याय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.